हाय गाईज, तर वेलकम टू माय चॅनल। तर आजची रेसिपी आहे झटपट बनणारी कढी। तर आता आपण ह्याच्यामध्ये मी घेतलेली आहे हिरवी मिरची 10 ते 12 घेतली। थोडीशी तिखटच चांगली लागते झणझणीत कढी। तर ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे मिरची आणि लसूण आणि जिरा, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला। तर आता आपण बनवायला घेऊ। वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं, आणि हे दही फेटाळून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण की थोडंसं दही कमी असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकून म्हणजे थिकनेस पण येईल आणि मस्त टेस्टला पण खूप भारी लागते। तर चला आता आपण मिक्स करून घेऊ बेसन पीठला। मग त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं दहीमध्ये। चला आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ। मस्त फेटाळून झालेलं आहे। थोडंसं मी पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड केलं, कारण की खूप जास्त थिक झालेली, त्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलं। तर चला आता आपण मस्त बनवायला घेऊ। तर ह्याच्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे। तर आता तेल मस्त गरम झालं आहे, तर मस्त आपण याला फोडणी देऊ आता। हे बघा मस्त झणझणीत द्यायचं त्याला टेस्टला पण। मस्त याला मिक्स करून घेऊ आपण। मस्त याला फ्राय होऊ द्यायचं आहे। अर्धा चम्मच हळद घालून घेऊ आपण। मस्त मिक्स करून घेऊ आता त्याला आपण। त्याला मस्त आपण मिक्स करून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये आपण कढी टाकू, म्हणजे दही टाकू आणि मस्त ह्याच्यामध्ये आपण दही मिक्स करून घेऊ। दही आणि बेसन पीठचं मस्त हे केलेलं आपण, ते मिक्स केलेलं ते टाकून। हे बघा गाईस, मस्त आता ह्याला थोडीशी आपण उकळी येऊ देऊ आणि मस्त आपली कढी रेडी होऊन जाईल। झटपट आणि झणझणीत आहे मस्त। म्हणजे थोडंसं आपण कढीपत्ता पण टाकून घेऊ। तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली, ते मी क्लिप घ्यायचं विसरून गेले आमचं। गाईस मस्त आपले रेडी होते। आता हिला आपण उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण आता बाजरीची भाकर बनवायला घेते। पण आता ती बाजरीची भाकर मी तुम्हाला त्याची रेसिपी वेगळी दाखवेल, कशी झटझट झणझणी। आपलं उकळी आलेली आहे आपल्या कढीला। एका साईडला आपली भाकरी पण रेडी होते। तर गाईज आपली कढी रेडी झालेली आहे आणि नक्की सांगा, नक्की तुम्हाला पण रेसिपी आवडेल। तर लवकर झटपट बनणारी रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये मी तूप पण टाकलं, मी ते क्लिप घ्यायचं विसरली। तर तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।